नमस्कार. संक्रांतीच्या पूजेसाठी आपण जे सुगड किंवा मातीचं गाडगं आणतो त्याचं पूजेनंतर तुम्ही काय करता हो? फेकून देता की कोपऱ्यात पडून राहतं? आज आपण या साध्या मातीच्या भांड्याला देणार आहोत एक ट्रेडिशनल लुक, वारली आर्ट वापरून, जे तुमच्या बागेची किंवा घराची शोभा वाढवेल. आता आपण याच कलरचा दुसरा कोट करून घेऊया. आपण आता डिझाईन बनवण्यासाठी स्मॉल टिपचा म्हणजे 0 नंबरचा ब्रश वापरणार आहोत, किंवा तुम्ही अशी एखादी स्टिक पण वापरू शकता. वारली चित्रकला ही सर्वात सोपी आणि सुंदर कला आहे. फक्त त्रिकोण आणि रेषांच्या मदतीने आपण निसर्ग आणि माणसांचं नातं कॅनव्हासवर म्हणजे आपल्या कुंडीवर उतरवणार आहोत. हे करताना मनाला खूप शांतता मिळते. हा एक प्रकारचा स्ट्रेस बस्टरच आहे असं मला वाटतं. चला तर मग आपण सर्वजण मिळून ही प्रोसेस एन्जॉय करूया आणि या वारली चित्रकलेबद्दल थोडी माहितीही घेऊया. तुम्हाला माहिती आहे का, वारली चित्रकलेत प्रत्येक आकाराला एक अर्थ असतो. त्रिकोण म्हणजे डोंगर आणि झाडं, तर वर्तुळ म्हणजे सूर्य आणि चंद्र. निसर्गाशी असलेलं हे नातं किती सुंदर आहे ना. ही कला महाराष्ट्रातल्या सह्याद्री रांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांची आहे. पूर्वी सणासमारंभाला घराच्या भिंती सजवण्यासाठी ही चित्र काढली जायची. वारली आर्टचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही क्लिष्ट आकार नसतो. फक्त रेषा आणि त्रिकोण वापरून संपूर्ण आयुष्य चित्रित केलं जातं. म्हणूनच ही कला कोणीही अगदी सहज शिकू शकतो. वारली चित्रकलेत पारंपरिकपणे गेरू म्हणजेच लाल मातीचा वापर बेस म्हणून केला जातो. हे आपल्या मातीशी जोडलेलं असण्याचं प्रतीक आहे आणि त्यावर काढलेली पांढरी चित्र ही तांदळाच्या पिठाच्या खळीपासून बनवली जायची. जरी आज आपण ॲक्रेलिक रंग वापरत असलो तरी हा लाल आणि पांढरा संगम आजही तितकाच पवित्र आणि प्रसन्न वाटतो, नाही का? आता आपण यावरती वार्निशचा एक कोट करणार आहोत, जेणेकरून हे कलर्स खराब होणार नाहीत. आणि बघा, आपलं पूजेचं भांडं आता एक सुंदर डिझायनर पॉट बनलं आहे. हे तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा हॉलमध्ये ठेवू शकता. तर ही झाली आपली वारली आर्टची कुंडी तयार. पण ही कुंडी मी माझ्या घरातल्या कोणत्या कोपऱ्यात ठेवणार आहे आणि याचा वापर करून आपण कसं घर सजवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ मिस करू नका. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर मग कसा वाटला हा बेस्ट आउट ऑफ वेस्ट आयडिया? आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच.